दापोली क्रिकेट क्लब ही सगळी जी टीम आहे किंवा जे मंडळ आहे त्यांचा उपक्रम आम्हाला खूप आवडला आणि खरं तर इलेक्शन मध्ये झालेलं सगळं म्हणजे मला जे वाईट वाटलं होतं ते मी ह्या 2 दिवसात पूर्ण विसरून गेले. इतकं छान इतकं छान आयोजन तुमचं छान होतं. नाही आपल्या सगळ्यांना मी दापोली भाजपाकडून एकच वचन देते की डीसीसीचं हे चांगलं काम जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत दापोली भाजपा सदैव तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या या आयोजनासाठी तुम्हाला कुणालाच कुठेही मदत मागायला जायची गरज नाही. आज हा शब्द मी आपल्या सगळ्यांना देते आणि आपलं हे आयोजन खूप छान होतं. आयोजन केलेले सगळे क्रिकेट टीम पण सगळ्या छान होत्या, सगळे प्लेयर्स पण खूप चांगले होते, स्पोर्टिंग लीग सगळे खेळले, कुणी वाद घातले नाहीत. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सगळ्या क्रिकेट प्रेमींचं तुमचं कौतुक आणि आपल्या सगळ्यांसाठी येणाऱ्या शिमगेच्या भरभरून शुभेच्छा. सगळ्यांनी गावाला जाऊन आनंदाने शिमगा साजरा करा आणि तुमचा डीसीसी क्रिकेट क्लब जो आहे तो उत्तरोत्तर चांगली प्रगती करू देत आणि यांच्यापेक्षाही चांगल्या मॅचेस आपल्याकडून व्हाव्यात अशी शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मनापासून अभिनंदन कौतुक करते. 2 नंबरची जी टीम आहे जिंकलेली त्यांचं सुद्धा मनपूर्वक कौतुक करते, त्यांनाही अभिनंदन करते. कारण शेवटी खेळ किंवा जिंकणं हे एका क्षणाचं असतं, मात्र मेहनत आपली सगळ्यांची नेहमीच चालू असते. ती तुमची क्रिकेटची मेहनत नेहमी चालू असावी. तुम्हाला नेहमी आनंदाने क्रिकेट खेळता यावं, क्रिकेटून मधून तुम्हाला आनंद मिळावा आणि तुम्हा सगळ्यांचं आयुष्य छान घडावं यासाठी शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. चला या ठिकाणी आपल्याकडे वेळ नाहीच आहे. आता सरळ बक्षीस वितरणाकडे जाऊयात. या संपूर्ण स्पर्धेतील त्याचबरोबर गेले 2 दिवस आपण पाहतोय जे ऑफिशियल्स होते ते ऑफिशियलच्या माध्यमातून देखील आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी शब्दसुमनाने मनापासून आभार व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर आपण पाहतोय या ठिकाणी जे डीजे असतील, लाईव्ह असतील, त्या सर्वांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय गेले 2 दिवस आपल्या सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी जे टेडी आले होते त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांनी देखील त्यांचा किमती वेळ दिला. टेडी यांचं देखील मनापासून आभार. आणि सरळ फार वेळ न घेता आपण बक्षीस वितरणाकडे जातोय. सो या स्पर्धेतील पहिला जो अवॉर्ड आहे बेस्ट फिल्डर आणि हा अवॉर्ड देण्यासाठी आपण रिक्वेस्ट करतोय अक्षय शिंदे यांच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड देऊयात. या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट एनी गेसेस? सो नो डाऊट मिस्टर सूरज कासेकर आपण ठरलेला आहात. या स्पर्धेतला सर्वोत्तम झेल पकडला आणि हा अवॉर्ड मात्र आपण अक्षय शिंदे यांच्या शुभ हस्ते देत आहोत. जोरदार टाळ्या उद्या सूरज कासेकर यांच्यासाठी. आणि त्याचबरोबर पुढचा जो अवॉर्ड आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट एनी गेसेस? हा अवॉर्ड देण्यासाठी पहिल्यांदा आपण रिक्वेस्ट करतोय रोशन गोरिवले आणि त्याचबरोबर मिस्टर के कमलाकरजी फिलसे सर आपणास रिक्वेस्ट असेल यांच्याकडून सिल्वर कॉइन आणि 1 किलो कुपर देऊन आपण त्या बेस्ट बॉलरला सन्मानित करत आहोत. आणि होय हा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या संपूर्ण स्पर्धेतील मिस्टर यश अडविलकर आपण ठरलेला स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. रोशन गोरिवले यांच्या शुभस्ते ट्रॉफी. त्याचबरोबर पिंट्या रेवाळे यांना देखील रिक्वेस्ट असेल. पिंट्या रेवाळे आमचे रोशन आणि पिंट्या यांच्याबद्दल सांगायचं झालं तर 70-70 जे ऑफिशियल ब्रँड आहे त्या ब्रँडची ब्रँच आहे ती आपल्या दापोलीमध्ये यांनी ओपन केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं दापोलीकरांचा मोठा प्रतिसाद यांना मिळतोय आणि आपला माणूस मोठा बाबा ही खऱ्या अर्थानं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. 70-70 कडून चांगल्या ब्रँडेड कंपनीचे शूज देखील आपण देतो या बॉलरला. खरंच कौतुक करावं लागेल. पिंट्या रेवाळे आपण कुठे असाल या.
त्यानंतर पुढचा जो अवॉर्ड आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आणि हा अवॉर्ड देण्यासाठी आपण रिक्वेस्ट करतोय स्वप्नील घुबडे यांच्या शुभ हस्ते अवॉर्ड देऊयात आणि त्याचबरोबर मिस्टर के म्हणजेच कमलाकर फिलसे यांच्या माध्यमातून बॅटर्स देखील सिल्वर कॉइन आणि 1 किलो कुपर देऊन त्याला सन्मानित आपण करणार आहोत आणि या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट स्वप्नील घुबडे यायचंय या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. एनी गेसेस? अनिकेत रेवाळे आपण ठरलेला आहात बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. शानदार क्रिकेट स्पर्धेतला पहिलं अर्धशतक झळकावणारा हा एकमेव फलंदाज. एक सिल्वर कॉइन आणि त्याचबरोबर 1 किलो कुपर देऊन कमलाकर फिलसे सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करणार आहोत आणि त्याचबरोबर ट्रॉफी देऊन स्वप्नीलजी घुबडे यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित करतोय. एकदा जोरदार टाळ्या उद्यात बेस्ट बॅटर साठी. आणि त्याच्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील क्रिकेटच्या अगदी खेळामधला सर्वात महत्वाचा अवॉर्ड म्हणजेच आपण पाहतोय जो अवॉर्ड प्लेयर ऑफ द सिरीज. प्लेयर ऑफ द सिरीज म्हणजे असा खेळाडू जो ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स सादर करतो, आपल्या टीमला अगदी योगदान देत राहतो असा प्लेयर आहे. परंतु हा अवॉर्ड देण्यासाठी पहिल्यांदा आपण रिक्वेस्ट करतोय शैलेश माने यांना. शैलेश माने यांच्या शुभ हस्ते आपण अवॉर्ड देणार आहोत. चांगल्या ब्रँडेड कंपनीची LED टीव्ही आणि त्याचबरोबर ट्रॉफी देऊन त्या प्लेयरला आपण सन्मानित करतो. एनी गेसेस? एनी गेसेस? कोण सांगेल या संपूर्ण स्पर्धेतील प्लेयर ऑफ द सिरीज? या स्पर्धेतील प्लेयर ऑफ द सिरीज मिस्टर साईराज माने आपण ठरलेला आहात या स्पर्धेतील प्लेयर ऑफ द सिरीज. हा अवॉर्ड देण्यासाठी आपण रिक्वेस्ट करत आहोत शैलेश माने यांच्या शुभ हस्ते ब्रँडेड कंपनीची LED आणि त्याचबरोबर ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय. जोरदार टाळ्या होऊ द्यात. काय क्रिकेट खेळलाय, सेन्सिबल क्रिकेटपटू आपण पाहतोय. या खेळाडूनं आपल्या टीमसाठी जे कॉन्ट्रीब्युट केले सगळ्यांनीच मेहनत घेतली, परंतु या खेळाडूनं शेवटपर्यंत जिंद हरली नाही असा प्लेयर साईराज याला आपण ट्रॉफी देतोय आणि त्याचबरोबर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्लेयर ऑफ द सिरीज मिस्टर साईराज माने. आणि त्याचबरोबर आपण एक बक्षीस राहून गेले 70-70 जे ऑफिशियली ब्रँच आहे दापोलीची, तो बेस्ट बॅटरसाठी त्यांच्याकडून शूज होते 70-70 या ब्रँडचे, ते या ठिकाणी आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप देखील राहून गेलेली आहे, ते देखील आपण कलेक्ट करण्यासाठी या पहिल्यांदा आपण ऑरेंज कॅप देऊयात. अनिकेत आपण यायचंय. रोशन आणि पिंट्या रेवाळे 70-70 या ऑफिशियली ब्रँच दापोलीचे सर्वा यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत 70-70 चे ब्रँडेड शूज आणि त्याचबरोबर ऑरेंज कॅप देऊन देखील या खेळाडूला सन्मानित करतोय. जोरदार टाळ्या होऊ द्यात. आणि त्याच्यानंतर यश आडविलकर आपण पर्पल कॅप ऍक्सेप्ट करण्यासाठी अक्षय शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण पर्पल कॅप देणार आहोत. यश आडविलकर या आपण. त्याच्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील जो थर्ड प्लेस म्हणजे तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला जो संघ आहे
रोख रक्कम 22,222 रुपये आणि तृतीय क्रमांकाची चमचमची ट्रॉफी ज्या टीमला जाते तो संघ आहे अना स्पोर्ट्स. अना स्पोर्ट्सचे कॅप्टन आपण यायचंय ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी. ही ट्रॉफी देण्यासाठी विनंती करतो निलेश उजाळ यांच्या शुभ हस्ते आपण तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देत आहोत. अना स्पोर्ट्सचे प्लेयर त्याचबरोबर संघ मालक कॅप्टन ही ट्रॉफी कलेक्ट करतील. रोख रक्कम 22,222 रुपये आणि त्याचबरोबर ही ट्रॉफी देतोय. चला ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी प्लेयर्स जायचंय. अना स्पोर्ट्सचे प्लेयर्स असतील आपण या ट्रॉफी कलेक्ट करा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्पर्धेतील थर्ड प्लेसचा हा संघ आहे. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. आणि त्याच्यानंतर जाऊया ज्या संघाने गेले 2 दिवस मेहनत घेतली आणि स्पर्धेच्या अगदी फायनल मध्ये देखील प्रवेश मिळाला. जणू काही अगदी नशिबाची साथ ज्या संघाला मिळाली परंतु फायनल मध्ये संघाला अगदी अपयशाची चव चाखावी लागली. हरकत नाहीये परंतु ज्या संघानं खऱ्या अर्थानं सर्वांची मनं जिंकली या स्पर्धेतील दापोली प्रीमियर लीग 2026 पर्व 5 आणि या पर्व 5 चा रनर अप जो संघ आहे भैरवनाथ फायटर्स आणि रोख रक्कम 33,333 रुपये आणि त्याचबरोबर आपण पाहतोय ही द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती देऊन सन्मानित करणार आहोत. आणि मी विनंती करतो आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय उदयजी जावकर सर आणि त्याचबरोबर जावकर मॅडम यांच्या शुभ हस्ते पहिल्यांदा लाईनअप करून या. मेडल्स आपण देऊ आणि त्याच्यानंतर ट्रॉफी आणि कॅश प्राइज तुम्हाला देणार आहोत. आपल्या कॅप रिमूव्ह करा. मेडल्स ज्या वेळेला आपण घेत आहोत तेव्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शानदार असं क्रिकेट पाहायला मिळालं. या सर्व प्लेयर्सच्या माध्यमातून शेवटपर्यंत झुंज देत राहिले. रुपेश यांचं काय कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं. शेवटपर्यंत अक्षरशः लढत असताना दिसला हा संघ. शेवटच्या षटकापर्यंत तो सामना गेला. आणि त्याच्यानंतर आपण देऊयात रोख रक्कम 33,333 रुपये आणि आकर्षक अशी रनर अपची ट्रॉफी देऊन टीमला सन्मानित करतोय भैरवनाथ फायटर्स. कॅप्टन संघ मालक ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी यायचंय. आपल्या सर्वांच्या मार्गदर्शका त्याचबरोबर मार्गदर्शक उदयजी जावकर सर स्मिता जावकर मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण द्वितीय क्रमांकाची चमचमती ट्रॉफी आणि 33,333 रुपये देऊन या रनर अप टीमला सन्मानित करतोय. जोरदार टाळ्या उद्या. प्रीमियरचा सामना मैदानी रंगला. मैदानी रंग हा न्यारा. मैदानी रंग हा न्यारा.
थँक्यू येस. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेतील जो चॅम्पियन संघ आहे तो संघ म्हणजेच दापोली प्रीमियर लीग 2026 पर्व 5 चा चॅम्पियन दक्षिण स्वराज 11. आपण ठरलेल्या या संपूर्ण स्पर्धेतील चॅम्पियन कॅप्टन फर्स्ट. कॅप्टन येतील, लाईनअप करून येतील. कॅप्टन पहिल्यांदा मेडल आपण देतोय. टीमचे कॅप्टन फर्स्ट येतील. संघ मालक देखील यायचं आहे. कॅप्टन फर्स्ट लाईनअप करून यायचंय. साईराज लाईनअप करून पहिल्यांदा कॅप्टन येतील. मेडल घेण्यासाठी पहिल्यांदा कॅप्टन येतील. कॅप रिमूव्ह करून यायचंय. चॅम्पियन टीमला आपण पहिल्यांदा मेडल देतोय. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण मेडल देतोय. आपण चॅम्पियन टीमला मेडल देत आहोत आणि मेडल देऊन त्यांना देखील आपण सन्मानित करतोय. चांगले प्लेयर्स आहेत सचिन खळे. सो इम्पॅक्ट प्लेअर. काय क्रिकेट खेळलाय सचिन. या खऱ्या अर्थानं मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकणारा कोण असेल ना तर सचिन खळे. चला लगेच टीमचे ओनर खूप खुश आहेत. गेल्या वर्षीचं स्वप्न जे अधूर होता आज पूर्ण झालंय. कदाचित त्यांच्यावरती एखादी वेब सिरीज होईल, अधुरी एक कहाणी, आणि ती आज पूर्ण झाली आहे. आणि मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये खूप मोठी धडपड देखील आपल्याला पाहायला मिळाली. शैलेश आपल्यासाठी देखील मेडल असेल या. डीसीसी चे मुख्य सचिव आणि त्यांच्या मालकीचा संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झालाय. आपण नक्कीच ही संपूर्ण स्पर्धा पाहतोय. दापोली प्रीमियर लीग 2026 पर्व 5 चा चॅम्पियन दक्षिण स्वराज 11. रोख रक्कम 55,555 रुपये आणि ही ट्रॉफी देऊन, चॅम्पियन ट्रॉफी देऊन या टीमला सन्मानित करतोय. आणि ट्रॉफी आणि कॅश प्राइज देण्यासाठी मी विनंती करतो आमच्या सर्वांचं प्रेरणास्थान जावकर सर आणि त्याचबरोबर जावकर मॅडम यांच्या शुभ हस्ते चॅम्पियन टीमला आपण सन्मानित करतो. जोरदार टाळ्या होऊ द्या डीजे. समिती आयोजित भारतीय जनता पार्टी पुरस्कृत या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांच्या सुमधुर वाणीने आज या ठिकाणी या 5व्या पर्वाला रंग भरला ते आमचे सन्माननीय सनी सर आज या ठिकाणी गावावरून या संपूर्ण दापोली तालुका प्रीमियर लीगचं या ठिकाणी सूत्रसंचालन या ठिकाणी कॉमेंट्री करण्यासाठी आलं होतं. त्यांच्यावर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आणि दापोली क्रीडा समितीच्या माध्यमातून त्यांचा आम्ही येथेच या ठिकाणी सत्कार करतोय. यानंतर दापोली क्रीडा समितीचं हे 5वं पर्व, अभिमानाचं गर्वाचं हे पर्व आज या ठिकाणी समाप्त होत आहे. पुनश्च एकदा सर्व दापोलीकरांना मनापासून या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतो आणि पुढच्या पर्वासाठी दापोली क्रीडा समितीला या ठिकाणी दर्जेदार आयोजन करण्यासाठी या ठिकाणी नम्र विनंती करतो. धन्यवाद. ऑफिशियल संपर्क आहेत का? अंपायर्स या.
या पर्वामध्ये जे आपल्याला अंपायर्स लाभले होते अत्यंत या ठिकाणी गोड अंपायर्स होते, कारण प्रत्येक गोष्ट ते आम्हाला शिकवत होते आणि त्यांच्या माध्यमातून भविष्यात सुद्धा आम्हाला असंच सहकार्य मिळू दे. यानंतर मला वाटते दापोली प्रीमियर लीग 5व्या पर्वाचा या ठिकाणी समारोप होतोय. पुण्याच्या एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. हारणाऱ्या टीम्सना सुद्धा या ठिकाणी बेस्ट ऑफ लक. शेवटी अपयशी यशाची पहिली पायरी आहे आणि म्हणूनच आपण या ठिकाणी मनाची उमेद न या ठिकाणी सोडता असंच या ठिकाणी पुन्हा प्रगती करावी आणि पुढच्या वर्षी या ठिकाणी यशाची चव चाकावी अशी मी विनंती करतो. धन्यवाद.